नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन रेसिपीमध्ये. तर आज आहे नारळी पौर्णिमा आणि नारळी पौर्णिमासाठी खास असा मी तुम्हाला नारळी भात करून दाखवणार आहे. आज नैवेद्यासाठी नारळी भातच असणार आहे, त्यामुळे रेसिपीसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करते. तर बघा, मी इथे तांदूळ घेतलेले आहेत. तर हे बासमती तांदूळ मी घेतलेले आहेत. जी वाटी मी घेतलेली आहे ती एकदम कमी मी घेतलेली आहे. अर्ध्या वाटीपेक्षा पण कमी तांदूळ घेतलेले आहेत. आता हे तांदूळ ना स्वच्छ मी 2-3 वेळा धुवून घेतले. आता धुवून घेतल्याच्या नंतर आपल्याला एक भांडं घ्यायचं. त्या भांड्यामध्ये ते सगळे तांदूळ काढून घ्यायचे आहेत आणि डायरेक्ट आपल्याला म्हणजे अगदी कमीत कमी वेळामध्ये आपल्याला बनवायचं आहे, त्यामुळे मी सोपी रेसिपी तुम्हाला सांगते. तर बघा, एका भांड्यामध्ये काढून घेतले तांदूळ आणि मग त्याच वाटीने मोजून पाणी घेतलं. जेवढे तांदूळ होते तेवढंच पाणी घेतलं आणि त्याच्यानंतर थोडंसं परत पाणी घेतलं. असं मग 1.5 वाटीच्या हिशोबाने मी पाणी घेतलेलं आहे. तर बघा, परफेक्ट आपल्याला जास्त भातासारखं शिजवायचं नाही आहे, मऊसूत मोकळा भात झाला पाहिजे, त्यामुळे पाणी आपण कमी ठेवायचं. आता गॅसवरती डायरेक्ट हे भांडं ठेवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये एक 2-3 गोडसर आपले जे खडे मसाले असतात ना ते टाकायचे. मी जसं की मी दालचिनी घेतलेली आहे, 2च लवंग घेतलेल्या आहेत आणि 2 काली मिरी घेतलेल्या आहेत. हे डायरेक्ट आपल्याला टाकायचं आहे. चवीपुरतं थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघा, मीठसुद्धा चवीसाठी टाकून घेतलेलं आहे. परत मिठाचा वापर आपल्याला नाही करायचा आहे, त्यामुळे हा भात शिजतानाच आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं आणि मंद आचेवरती आपल्याला हे सगळं झाकण न ठेवता शिजवून घ्यायचं आहे. तर बघा, सगळं मिक्स केलं. थोडंसं आपल्याला तूप टाकायचं आहे याच्यामध्ये. तूपसुद्धा सगळं भातामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता याच्यामध्ये ना एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हळदीचं पान. या पानानेच खरं तर नारळी पौर्णिमासाठी खास जो आपण भात बनवतो ना, या पानाने खरंच त्याचा खूप सुंदर असा वास येतो. चवसुद्धा तेवढीच सुंदर येते आणि थोडंसं आपण काही रेसिपीमध्ये चेंज केलं ना की त्याची पूर्णतः रंगतच चेंज होते ना, त्या पद्धतीमध्ये हा ट्विस्ट देणारा हळदीचा पान आहे आणि खरंच खूप सुंदर वास येतो. बासमती तांदळाचा वास आणि त्यात हळदीच्या पानांचा सुवास, खरंच खूप छान टेस्ट येते आणि खूप सुंदर वास येतो. तर हे पान थोडंसं मी टाकलेलं आहे आणि पान टाकून आपल्याला हा भात झाकण न ठेवता छान शिजवून घ्यायचा आहे. तर बघा, व्यवस्थित पाणी आटलं आणि भात अगदी मऊसूत शिजलेलासुद्धा आहे, पण कुठेही तुटलेला नाही आहे, किचकट झालेला नाही, मोकळा भात शिजलेला आहे. तर आता आपल्याला एक कढई घ्यायची आहे. आपल्याला गूळ खोबऱ्याचं सारण बनवायचं आहे. तर कढई चांगली तापली की त्याच्यामध्ये टाकायचं थोडंसं तूप. तर थोडंसं तूप टाकलं ना की मग आपण थोडासा खोबरा घेतलेला आहे. म्हणजे जी वाटी घेतली आहे ना, ती वाटी जेवढा भात घेतला ना त्याच्यापेक्षा कमीच मी ते खोबरा घेतलेला आहे. तर बघा, खोबरासुद्धा चांगला किसून घेतलेला आहे. आता हा तुपावरती आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. एक 2 ते 3 मिनटं व्यवस्थित आपल्याला हा खोबरा जो आहे ना तो तुपावरती परतून घ्यायचा आणि तूप व्यवस्थित खोबऱ्यामध्ये लागलं पाहिजे आणि चांगला हा थोडासा रंग वगैरे चेंज नाही झाला तरी पण चालेल, पण तुपामध्ये 1-2 मिनटं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर तुपामध्ये व्यवस्थित खोबरा भाजला की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं गूळ टाकायचं आहे. गूळसुद्धा आपल्याला पूर्ण खोबऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण थोडंसं काळपट रंग वगैरे आपल्याला नको आहे, फक्त गूळ थोडंसं वितळलं पाहिजे एवढंच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस थोडीशी कमी ठेवायची आणि सगळं तूप हलवत हलवत आपल्याला हे मिक्स करत आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे तूप. आणि थोडं जरी सोडलं ना असंच गॅस फास्ट राहिला मग ते करपल्यासारखं होतं, चव बदलते, त्यामुळे आपल्याला सारखं हलवून घ्यायचं आहे. तर बघा, सगळं खोबरा आणि गूळ एकत्र झालं आहे. आता आपल्याला थोडीशी याच्यामध्ये खसखस टाकायची आहे. तर सारणामध्ये थोडीशी खसखस टाकली ना की याची चव अजूनच वेगळी येते, त्यामुळे अगदी थोडीशी आपल्याला याच्यामध्ये खसखस टाकायची आहे. आणि खसखस टाकल्याच्या नंतरसुद्धा आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सगळं मिक्स झालं
आता आपल्याला टाकायचे थोडेसे ड्रायफ्रूट्स. मी इथे बदाम आणि काजू घेतलेत. नारळी भात आहे आणि ड्रायफ्रूट्स नसतील तर ते कसं म्हणजे ते कॉम्बिनेशनच नाही. ड्रायफ्रूट्स तर पाहिजेच, कारण आपण हा एक प्रकारचा गोड भात बनवतो आहे आणि याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकल्याच्या नंतर खरंच खूप चांगली टेस्ट येते, मध्ये क्रंचीनेस येतो. तर आता ड्रायफ्रूट्स सगळे त्या सारणामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत आणि 1-2 मिनटं आपल्याला सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. परत एकदा कुठेही कढईला लागलेलं नाही आहे, बघू शकता तुम्ही. अगदी व्यवस्थित सुटसुटीत आपलं हे सगळं सारण मिक्स झालेलं आहे. आता 1-2 मिनटं झाली आहेत. 1-2 मिनटानंतर आपला जो भात आहे ना, तो भात आपल्याला सगळं याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. सगळा भात मी आता कढईमध्ये टाकून घेते. भातसुद्धा व्यवस्थित अगदी मोकळा झालेला आहे आणि रसरशीत नारळी भात तयार होतो अशा पद्धतीने. आणि वास तर इतका छान सुटला आहे ना, खरंच खूप छान सुटला आहे हळदीच्या पानांचा. आणि जे आपण मोदकाचं सारण बनवतो त्याचा तर एक वेगळा वास सुटतोच, पण बासमती तांदूळ, परत तूप आणि हळदीचं पान या सगळ्या गोष्टीमुळे ना खरंच खूप एकदम मस्त असं घमघमाट सुटला आहे. तर हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. जास्त जोरात वगैरे हलवायचं नाही, हळूच हलवून आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, कारण तांदूळ म्हणजे आपलं जे भात आहे ना ते तुटले जाऊ शकतात. त्यामुळे पूर्ण अख्खा तांदूळ राहायला पाहिजे आणि सगळ्या भातालासुद्धा व्यवस्थित असं गूळ खोबरं लागलं पाहिजे. असं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर सगळं चांगलं मिक्स झालं, बघू शकता भाताचा कलर चेंज झाला आहे, गूळ खोबऱ्याचा कलर त्याला लागला आहे आणि खरंच खूप छान असा आपला हा जो नारळी भात आहे ना तो दिसतो आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, फक्त 1-2 मिनटं याला वाफवून घ्यायचे. फक्त 1-2 मिनटं आपल्याला याला वाफवून घ्यायचे. पण हे वाफवतानासुद्धा अजून एक पद्धत जी मी वापरते, खरंच खूप याच्याने तुम्हाला टेस्ट जी येणार आहे ना ती खूप छान येणार आहे. तर वरून थोडंसं आपल्याला तूप टाकायचं आहे. बघा अशा पद्धतीने मी थोडंसं वरून तूप टाकून घेते आणि परत एकदा हळदीची पानं अशी मी वरून ठेवून देते. 1-2च हळदीचं पानाचे जे तुकडे आहेत ना ते मी याच्यावरती ठेवून देते आणि हळदीच्या पानावरती सुद्धा थोडंसं तूप लावायचं, अगदी थोडंसं, जास्त नाही तूप लावायचं. पण ही टेक्निक वापरून जर तुम्ही नारळी भात केला ना तर खरंच खूप सुंदर अप्रतिम चव लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा. आता अशा पद्धतीने याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं आहे. 1-2 मिनटं फक्त आपल्याला गॅस चालू ठेवायचे आणि त्याच्यानंतर गॅस बंद करायचे. पण गॅस बंद केल्याच्या नंतर आपल्याला झाकण लगेच काढायचं नाही आहे. एक 5 ते 6 मिनटं झाकण आपल्याला ठेवायचं आहे, जेणेकरून ही हळदीची पानं आहेत ना ती बघू शकता तुम्ही एकदम नरम पडली आहेत, तुपामध्ये एकदम नरम पडलेत आणि त्याचा वास पूर्ण त्या भाताला परत एकदा लागतो आणि खूप सुंदर मोकळा असा आपला नारळी भात तयार झालेला आहे. तर या नारळी भाताची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात आपण पुढच्या नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.